न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त आणि निपक्षपाती पार पडाव्यात त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील 8 सराईत गुन्हेगारांच्या टोळक्यांमधील 39 आरोपींवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 396 आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। पोलीस आयुक्तांनी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगताप टोळीवर मोक्का कारवाई केली आहे। टोळी प्रमुख आदर्श उर्फ कुक्या गोविंद जगताप, सुनील राणोजी जावळे, रोहित उर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत। भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींनी संघटित गुन्हेगारांची टोळी तयार करून 13 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय। या टोळीनं भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणं अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेत। भोसरी पोलीस ठाण्यात IPC 307, 323, 504, 506, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा आर्म ऍक्ट नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3(1), 3II, 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आलाय। या अर्जाची छाननी करून अप्पर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्गत करण्यास मान्यता दिली आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा 1 बाळासाहेब कोपणार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, PCB गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल देवडे, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली आहे। न्यूज महाराष्ट्र K9 साठी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे, पिंपरी। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।